नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। संध्याकाळी अंगिरस महर्षींच्या आश्रमातून 2 शिष्य त्यांचे पत्र घेऊन आले. ते वाचून तारकेच्या त्या निरागस जगातून मी अगदी निराळ्या जगात गेलो. भगवान अंगिरसांनी लिहिले होते, नहुष महाराजांच्या देहवसनानंतर काही काळानं मी तुला हे पत्र पाठवित आहे. मध्यंतरी मी आश्रमातच नव्हतो म्हणून हा विलंब होत आहे. तुझ्या पाठोपाठ कच संजीवनी विद्या संपादन करण्यासाठी वृषपर्व्याच्या राज्यात गेला. आपला शांतियज्ञ निर्विघ्न संपला होता, पण देव दैत्यांचं युद्ध थांबवण्याच्या कामी आमची पुण्याई पुरी पडली नाही हे उघड झालं होतं. डोळ्यांसमोर अमंगल घडत असताना हात जोडून स्वस्थ बसण्यात पुरुषार्थ नाही, म्हणून शिवतीर्थावर जाऊन तिथं एकांतात पुरश्चरण करण्याचा संकल्प मी केला आणि आश्रम सोडला. तो संकल्प पुरा करून आश्रमाकडे परत येत असताना मार्गात नहुष महाराजांच्या निधनाची वार्ता कळली. आज इथं आल्यावर तुला 4 शब्द लिहायला बसलो. ययाती, मृत्यू हा जीवनमात्राला जितका अप्रिय तितकाच अपरिहार्य आहे. तो सृष्टीचक्राचा जन्मा इतकाच नाट्यपूर्ण आणि रहस्यमय भाग आहे. वसंत ऋतूत वृक्षावर हळूच डोकावणारी तांबूस कोमल पालवी जशी आदिशक्तीची लीला आहे, तशी शिशिरात गळून पडणारी जीर्ण पिवळी पर्ण ही सुद्धा तिचीच क्रीडा आहे. या दृष्टीनंच आपण मृत्यूकडे पाहिलं पाहिजे. उदयास्त, ग्रीष्मवर्षा, प्रकाशछाया, दिवसरात्र, स्त्री पुरुष, सुखदुःख, शरीर व आत्मा, जन्म आणि मृत्यू या सर्व अभेद्य जोड्या आहेत. जीवनाचं हे द्वंद्वात्मक व्यक्त स्वरूप आहे. या सर्व आडव्या उभ्या धाग्यांनीच आदिशक्ती विश्वाच्या विलासात नहुष महाराज मोठे पराक्रमी होते. तो पराक्रम तुला प्रेरक होऊ. प्रजा ही राजाला लाभलेली कामधेनू होय. तिची सेवा हातून सदैव घडो. धर्माशी विरोध नसलेल्या अर्थ कामांची कृपादृष्टी तुझ्यावर अहोरात्र राहू. आदिशक्तीपाशी माझी सदैव हीच प्रार्थना राहील. पत्र इथंच पुरं करणार होतो, पण अमंगल वार्ता कधी एकटी येत नाही याचं दुर्दैवानं प्रत्यंतर येत आहे. राक्षस राज्याच्या सीमेवरून आलेला एक ऋषिकुमार सांगत आहे, कचानं त्या राज्यात प्रवेश केला. शुक्राचार्यांनी त्याला आपला शिष्य होण्याची संधी दिली. भक्तिभावानं व अखंड सेवेनं आपण आपल्या गुरूंना प्रसन्न करून आणि आज ना उद्या संजीवनी मिळवू अशी आशा कचाला वाटू लागली. संजीवनीच्या सहाय्यानं देवांना धुळीला मिळवून आपण स्वर्गात प्रवेश करू अशी राक्षसांची कल्पना होती. ते कचाचा द्वेष करू लागले. तो नित्यनियमाप्रमाणे गुरूंच्या गायी चरायला घेऊन गेला असताना राक्षसांनी त्याचा अत्यंत क्रूरपणानं वध केला. त्यांनी त्याच्या देहाचे तुकडे तुकडे करून ते लांडग्यांपुढं टाकले. या ऋषिकुमाराला एवढीच माहिती मिळाली, तीही मोठ्या कष्टानं. राक्षस राज्यात प्रवेश मिळवणं आणि तिथून बाहेर पडणं अतिशय अवघड होऊन बसलं आहे. सीमेवरती अनेक ऋषिकुमार जीवावर उदार होऊन हे कार्य करीत आहेत. आता त्यांचं कार्य तरी काय उरलं म्हणा. कचाचा अशा रीतीनं अंत झाल्यावर ययातीवरच्या 4-5 ओळीतले काही शब्द अतिशय पुसट झाले आहेत. त्या ओळीवर नकळत माझ्या डोळ्यातून अश्रुबिंदू पडले. हे अश्रू आवरण्याचा परमावधीचा प्रयत्न मी केला, पण ऋषी झालो, संन्यासी झालो, विरक्त झालो तरी माणूसच आहे. कचाच्या गुणांच्या स्मरणानं माझं मन व्याकुळ होऊन गेलं आहे. सारीच माणसं काही मंगल आणि अमंगल प्रवृत्ती घेऊनच या जगात जन्माला येतात, पण कित्येकात, फार थोड्यात म्हटलं तरी चालेल, मंगल प्रवृत्तीचं दर्शन अतिशय उत्कटतेनं होतं. पर्वताचं शिखर जसं गगनचुंबी होऊ इच्छितं तशी त्यांची मनं असतात. त्यांना उदात्ताचं अनिवार्य आकर्षण असतं. कचाचा हा स्वभाव विशेष मला मोठा मुलाचा वाटे. देवदैत्यांचं युद्ध थांबवण्याचं फार मोठं कार्य त्याच्या हातून होणार आहे अशी मी आशा बाळगून होतो, पण आशा करणं मानवाच्या हाती आहे. ती सफल होणं, जन्ममृत्यू ही अभेद्य जोडी आहे असं वर मी तुला लिहिलं आणि आता मीच कचाच्या मृत्यूचा शोक करीत सुटलो आहे. हे पाहून तू मनात मला हसशील. जगातलं तत्त्वज्ञान दुसऱ्याला सांगण्याकरताच असतं की काय अशी शंकाही तुझ्या मनात येईल, पण माझे वृद्धाचे बोल लक्षात ठेव. या द्वंद्वपूर्ण जीवनात तत्त्वज्ञान हाच मानवाचा अंतिम आधार आहे. राजमातेचं दुःख मला कळतं. तुझ्या सत्कृत्यांनी तिला तिच्या दुःखाचा लवकरच विसर पडो अशी आदिशक्तीकडे माझी प्रार्थना आहे. तू राजा झालास,
तुला बहुवचनानं संबोधावं असं पत्र लिहायला बसलो तेव्हा मनात आलं, पण बहुवचनापेक्षा एकवचन माणसाचं प्रेम अधिक चांगल्या रीतीनं प्रगट करू शकतं, खरं ना? अंगिरसांच्या पत्रातील एकच भाग मला हृदयस्पर्शी वाटला, तो म्हणजे कचाच्या मृत्यूने त्यांच्या डोळ्यातील ओघळलेले अश्रू आणि आसवांनी पुसट केलेले ते पत्रातले शब्द. बाकी सर्व तत्त्वज्ञान होते नुसते रूक्ष तत्त्वज्ञान. पण मनुष्य तत्त्वज्ञानावर जगतो का? छे, आशेवर जगतो, स्वप्नांवर जगतो, प्रीतीवर जगतो, ऐश्वर्यावर जगतो, पराक्रमावर जगतो, पण केवळ तत्त्वज्ञानावर? ते कसे शक्य आहे? या जटाधारी ऋषीमुनींना जिथं तिथं तत्त्वज्ञान घुसडण्याची भारी हौस असते. मात्र त्या पत्रात प्रगट झालेल्या कचाच्या वीरवृत्तीने माझे मन मोहून गेले. वाटले, राजा असावा तर असा, सेनापती असावा तर असा. कचाला बृहस्पतीच्या पोटी जन्माला घालण्यात फार मोठी चूक केली ब्रह्मदेवाने. निशस्त्र असूनही तो किती निर्भय होता. वधाच्या वेळी त्याची मुद्रा कशी विजेसारखी लखलखली असेल. गळ्यातल्या रुद्राक्षांच्या माळेशी खेळत तो त्या दुष्ट दैत्यांना म्हणाला असेल, तुम्ही माझ्या देहाचे तुकडे करू शकाल, पण माझ्या आत्म्याचे, त्याचे तुकडे तुम्हाला करता येणार नाहीत. तो अमर आहे. त्याच्यासारखे काहीतरी साहस करायचे सोडून मी निष्क्रिय जीवनकंठीत राजमहालात पडलो होतो. मलाच राग आला. वाटले, राज्यात यावेळी कुठेतरी दस्यूंची प्रचंड उठावणी व्हायला हवी होती, म्हणजे आपोआप माझ्या पराक्रमाला आव्हान मिळाले असते. होमकुंडातली राख चाळवली की अग्निज्वाला जशी उफाळून येते, तसा या निष्क्रिय झालेल्या ययातीतून उत्साही ययाती निर्माण झाला असता. माणसाचे युयुत्सू मन लोखंडी शस्त्रासारखे आहे. ते सतत वापरावे लागते, नाहीतर ते गंजून जाते. पण बाबांच्या मृत्यूनंतर सुद्धा कुठेही कसलाही उठाव झाला नव्हता. राज्याचा रथ कसा सुरळीत चालला होता आणि मी एका रत्नजडीत पिंजऱ्यातला पक्षी होऊन पडलो होतो. कच गरुडासारखा उंच उंच अंतराळात, नील नील गगनात भराऱ्या मारीत गेला. आपणही असेच कुठेतरी जावे, कोणतेतरी अपूर्व साहस करावे असे मला वाटू लागले. सारी रात्र मी या एका विचारात घालविली. पहाटे मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात यती मला म्हणत होता, नीच स्वार्थी दुष्ट कुठला, राज्यावर तुझा काय अधिकार आहे? मी जिवंत आहे हे तुला ठाऊक होतं, पण ते मुद्दाम लपवून ठेवलंस तू आईपासनं. चल उठ, दूर हो त्या सिंहासनावरनं, नाहीतर आत्ताच्या आत्ता शाप देऊन तुला जाळून भस्म करून टाकीन. हे शब्द ऐकताच मी जागा झालो तसाच उठलो. आईला हाक मारली. अश्वमेधाच्या वेळी यतीची झालेली भेट आणि आज पडलेले स्वप्न तिला सांगितले. ती प्रथम गोंधळली. माझ्या डोळ्यात खोल पाहत तिने विचारले, ययू, हे तू सारं खरं बोलतोस ना? बाबांची शपथ घेऊन सांगतो मी तुला. उपरोधपूर्ण स्वरात ती म्हणाली, दुसरी कुठलीही शपथ घे. तुझे वडील पराक्रमी होते, अगदी इंद्राचा पराभव करणारे होते, पण माझ्यापाशी घेतलेल्या कुठल्याच शपथा त्यांनी पाळल्या नाहीत. माझं ते दुःख बाबांविषयी असले अधिक्षेपाचे बोलणे आईच्या तोंडून मी प्रथमच ऐकत होतो. त्या दोघांची एकमेकांवर प्रीती होती असे मी समजत आलो होतो. ते पण एक नाटक होते. त्या नाटकातली पत्नीची भूमिका ही हसतमुखाने आणि विलक्षण कौशल्याने वठवीत आली होती, याची जाणीव प्रथम आजच मला झाली. ती होताच मनाला विलक्षण वेदना झाल्या. आई माझ्या पाठीवरून हात फिरवून म्हणाली, ज्याचं जळतं त्याला कळतं बाबा. तू पुरुष आहेस, स्त्रीचं दुःख तुला कधीच समजायचं नाही. एखादं माणूस कितीही आवडतं असलं तरी जन्मभर त्याच्या ताटाखालचं मांजर होऊन राहणं. ती किंचित थांबली, मग आवंढा गिळून म्हणाली, मी महाराणी नव्हते ययू, महादासी होते. त्यांच्या तालावर जन्मभर मी नाचले. आता तशी नाचणार नाही मी. नवऱ्यापेक्षा मुलावर स्त्रीचा अधिकार अधिक असतो. मूल तिच्या रक्तामांसाचं असतं. ती जे बोलत होती ते सत्य असेल, पण ते फार कठोर सत्य होते. त्यामुळेच मला ते ऐकवेना. तिचे सांत्वन करण्याकरता मी म्हणालो, आई, तुला दुःख होईल असं कधी काही करणार नाही मी. बोलता बोलता मी आवेगाने उठलो आणि तिच्या पायावर हात ठेवला. माझ्या त्या स्पर्शाने आणि उद्गारांनी ती शांत झाली. माझे दोन्ही हात धरून तिने मला वर उठवले. भरलेल्या डोळ्यांनी तिने माझ्या तोंडावरून हात फिरवला. मी पूर्व आर्यावर्तात जाऊन यतीचा शोध करावा या गोष्टीला तिने आडेवेडे घेत संमती दिली. माझे जाणे गुप्त ठेवावे, माझ्याबरोबर आवश्यक तेवढीच माणसे असावीत हेही तिला पटले. मात्र यती भेटला नाही आणि त्याचा निश्चित ठाव ठिकाणा कळला नाही तर मी सरळ हस्तिनापुराला परत यावे अशी अट तिने घातली. मी ती कबूल केली. माझ्याबरोबर येण्याची तिची इच्छा होती, पण एकतर इतक्या दूरवर प्रवासाची दगदग तिला सोसवली नसती. दुसरे, राजधानीत युवराज नाही आणि राजमाताही नाही असे होणे बरे नव्हते.
अभिषेकाऐवजी प्रवासाची सिद्धता ती करू लागली, अगदी तितक्या उत्साहाने. मंदार हा अमात्यांचा अतिशय विश्वासू सेवक होता. त्याला माझा शरीररक्षक म्हणून पाठवण्याचे तिने ठरवले. वाटेत माझे कोणत्याही प्रकारचे हाल होऊ नयेत म्हणून निरनिराळ्या प्रकारची कामे करणाऱ्या सेवकांप्रमाणे 1-2 दासीही पाठवण्याचे तिने निश्चित केले. ती मला म्हणाली, ती मुकुलिका मोठी हुशार आहे, तिला देऊ का तुझ्याबरोबर? क्षणभर माझे मन द्विधा झाले. मग निर्धाराने मी उद्गारलो, तिच्यापेक्षा कलिका बरी नाही का? ती अधिक अनुभवी आहे, माझ्यावर फार मायाही आहे तिची. पण कलिका इथं कुठं आहे? पुष्कळ दिवसात कलिकेला मी पाहिले नव्हते. पण ती राजवाड्यात नाही हे कधीही माझ्या लक्षात आले नव्हते. मी विचारले, कुठं गेली ती? दूर हिमालयाच्या एका खेड्यात. ती कशाला? कशाला म्हणजे? मुलीचा संसार पाहिला. म्हणजे हलकेचं लग्न कधी झालं? कधीच. तू शांतियज्ञाला गेला होतास ना, तेव्हा. मला कसं कळलं नाही ते? तुला काय कळवायचं त्यात? दासीच्या मुलीचं लग्न आणि बाहुलीचं लग्न ही दोन्ही सारखीच. मी काहीच बोललो नाही. आई आपल्या पुढल्या संकल्पाच्या तंद्रीत बोलू लागली. तू परत येईपर्यंत मी 2 सुंदर राजकन्या पाहून ठेवते हं. मी हसत विचारले, म्हणजे माझी एकदम 2 लग्न करणार आहेस की काय तू? तसं नाही रे, एक तुझी बायको आणि दुसरी बोलावी की बोलू नये हे तिला कळेना. एखाद्या लहान मुलीसारखी ती गडबडली. शेवटी धीर करून ती म्हणाली, यती आला तर त्याचं नको का लग्न करायला? माझी राणी व्हायला आलेल्या तारकेत आणि यतीचे लग्न करायला निघालेल्या आईत काय अंतर आहे हे मला कळेना. मातृपद हे बालहृदयासारखंच असतं काय? मी आईकडे पाहत राहिलो. तिच्याकडे पाहता पाहता माझ्या मनात आले, एका माणसाचा स्वभाव दुसऱ्याला कधी पुरतेपणी कळतो का? ही माझी आई, पण तिचा स्वभाव छे, आकाशाचा अंत एक वेळ लागेल, पण माणसाच्या हृदयाचा? अंगिरसांचा आश्रम माझ्या संकल्पित मार्गापासून थोडासा दूर होता. तथापि मी त्यांच्या दर्शनाला गेलो. मोठ्या आनंदाने माझे स्वागत करून ते म्हणाले, ययाती, तुझा पायगुण फार चांगला आहे. तू येण्यापूर्वी 2 घटका आधी एक सुवार्ता आली आहे. राक्षसांनी कचाचे तुकडे करून लांडग्यांपुढे टाकले. ही गोष्ट खरी आहे, पण शुक्राचार्यांनी शिष्यप्रेमानं कचाला पुन्हा जिवंत केलं. देवपक्षाला संजीवनीचा लाभ व्हायला आरंभ झाला. ही वार्ता ऐकून मला मोठा आनंद झाला. मी तो व्यक्त करतो न करतो तोच एक ऋषिकुमार घाईघाईने आत आला. त्याचे पाय धुळीने भरून गेले होते. तोंडावरून घामाचे ओघळ वाहत होते. त्याची मुद्रा मोठी म्लान दिसत होती. ती प्रवासाने तशी झाली होती की तो मोठ्या दुःखाने सांगू लागला, राक्षसांच्या राज्यात मोठा उत्सव सुरू झाला आहे गुरुजी. मदिरा आपल्या मदतीला धावून आली म्हणून त्यांनी मदिरोत्सव. मी मध्येच विचारले, दारूनं एवढा कसला उपकार केला राक्षसांवर? तो सांगू लागला, शुक्राचार्यांना कचाला पुन्हा जिवंत करता येऊ नये अशी युक्ती राक्षसांनी काढली. ती कोणती? अंगिरसांनी प्रश्न केला. कचाला मारून त्याची राख दारूतून शुक्राचार्यांच्या पोटात जाईल अशी व्यवस्था करायची. शुक्राचार्य मोठे मदिरा भक्त आहेत, त्यामुळे राक्षसांचा हा डाव साधला. आता कच पुन्हा जिवंत होणं. त्या ऋषिकुमाराचा कंठ दाटून आला. त्याला पुढे बोलवेना. क्षणार्धात आश्रमावर अवकळा पसरली. अंगिरसाचा निरोप घेऊन मी निघालो, तो अशा खिन्न मनस्थितीत. पण पुढे पुढे प्रवासातल्या अनेक रम्य आणि भव्य दृश्यांनी ती खिन्नता हळूहळू लोप पावू लागली. उत्तुंग पर्वत, खोल खोल दऱ्या, विशाल इंद्रधनुष्ये, चिमणी फुलपाखरे, ताडमाड उंच वृक्ष, इवलेसे, तुरे हलविणारी लव्हाळी, या प्रत्येकातले सौंदर्य मला आकृष्ट करू लागले. नगरे, खेडी, स्त्री पुरुषांचे सुदृढ आणि मोहक देह, त्यांचे नाना प्रकारचे वेश आणि तऱ्हेतऱ्हेचे अलंकार, गीतांचे, नृत्यांचे आणि उत्सवांचे विविध प्रकार जाता जाता मी पाहत होतो. त्यांचे उझरते दर्शन हे माझ्या मानसिक बधिरतेवरले उत्कृष्ट औषध ठरले. मला वाटू लागले, यतीच्या शोधाकरिता का होईना राजवाड्याच्या त्या तुरुंगातून बाहेर पडलो हे फार बरे झाले. एक कच, एक यती किंवा एक ययाती यांचा विश्वाच्या अफाट पसाऱ्यात काय पाड आहे. सृष्टीच्या विविध आणि विशाल पार्श्वभूमीवर मनुष्य किती क्षुद्र वाटतो. कसले आले आहे त्याचे सुख आणि दुःख. समुद्रातल्या लाटांवर वाहत जाणाऱ्या तृणपर्णाच्या सुखदुःखांची काळजी कोण करीत बसले आहे. शक्य तेवढ्या लवकर पूर्व आर्यावर्त गाठायचा आम्ही प्रयत्न करीत होतो. मात्र या घाईमुळे मला कोणताही त्रास होणार नाही अशी दक्षता सर्व सेवक घेत होते. मंदारला फारसे बोलायला नको होते, पण मी उठल्यापासून झोपेपर्यंत, किंबहुना मी झोपल्यावरही त्याची तीक्ष्ण जागरूक दृष्टी माझ्या सुखात आणि स्वास्थ्यात काही न्यून आहे की काय हे पाहत असे.
क्वचित मध्यरात्री मला जाग येई, मग मी डोळे उघडून स्वस्थ पडून राही. अशावेळी अचानक मंदार माझ्या निवासस्थानात डोकावून जात असलेला मला दिसे. मात्र हा दूरचा प्रवास ज्या हेतूनं मी केला तो साध्य व्हावा अशी दैवाची इच्छा नव्हती. यती आपली गुहा सोडून निघून गेला होता. त्या गुहेच्या आसपास असलेल्या खेड्यातून मी खूप फिरलो, पुष्कळांशी बोललो, म्हाताऱ्या कोताऱ्यांना खोदून प्रश्न केले. त्यातून एवढेच निष्पन्न झाले की पूर्वी आपल्या गुहेच्या आसपास कुणालाही फिरकू देणारा यती अलीकडे क्वचित माणसात येऊ लागला होता. लोक ही त्याच्या दृष्टीने एक प्रयोगशाळा झाली होती. तो नाना प्रकारचे चमत्कार करीत असे. पाण्यावरून किंवा अग्नीवरून चालणे ही त्याला जमिनीवरून चालण्याइतकीच सोपी गोष्ट वाटत होती. त्याला अंतराळातून चालतानाही कित्येकांनी पाहिले होते. पूर्व आर्यावर्त हा प्राचीन काळापासून जादूटोण्यासंबंधाने फार प्रसिद्ध असलेला देश होता. पण तिथले मोठमोठे जादू करणारे लोक यतीपुढे नांगी टाकू लागले. मात्र प्राप्त झालेल्या सिद्धीवर यती स्वतः संतुष्ट नव्हता. स्त्री दिसली की त्याचे माथे फिरे. तो गावात आला म्हणजे बायका दारे बंद करून आत बसत. साऱ्या जगातल्या स्त्रियांचे पुरुषात रूपांतर करून टाकण्याची महत्त्वाकांक्षा त्याने मनात बाळगली होती. त्या अभूतपूर्व सिद्धीच्या मागे तो होता. तिच्यासाठी त्याने नाना प्रकारची अघोर व्रते केली, पण त्याला ती सिद्धी काही लाभली नाही. अशा असंतुष्ट मनस्थितीत शुक्राचार्य संजीवनी विद्येने मेलेल्या मनुष्याला जिवंत करतात ही वार्ता त्याने ऐकली. असला गुरुच आपल्याला इष्टसिद्धीचा अचूक मार्ग दाखविल म्हणून यती काही महिन्यांपूर्वी राक्षस राज्यात निघून गेला. ही सर्व माहिती ऐकीव होती त्या गुहेच्या आजूबाजूला विरळ वस्तीच्या खेडेगावातल्या अडाणी लोकांनी दिलेली. तिच्यात तथ्य किती होते आणि तिखट मीठ किती होते हे सांगणे कठीण होते. पण एक गोष्ट उघड होती, यती ती गुहा कायमची सोडून गेला आहे. बहुधा तो शुक्राचार्यांकडे गेला असावा. त्याचा शोध लावणे हे वाऱ्याची मूठ बांधण्याइतकेच अवघड होते. शिवाय यती इथे भेटला नाही तर मी तसाच परत येईन असे मी आईला वचन दिले होते. मंदार नियमितपणे माझे क्षेमकुशल कळवीत होता. तरी देखील मी सुरक्षित परत जाऊन तिच्यासमोर उभा राहीपर्यंत ती माझी काळजी करीत राहील याची जाणीव होती. आम्ही परतलो. अधूनमधून जवळच्या वाटांनी प्रवास करू लागलो. भरभर 3-4 दिवस प्रवास केला. 4थ्या-5व्या दिवशी राजमार्गापासून किंचित आत असलेल्या एका रम्य स्थानी आम्ही आलो. डोंगरे, दरी, नदी, अरण्य या सर्वांचे मोठे मनोहर संमेलन त्या स्थानी झाले होते. यातली प्रत्येक गोष्ट त्या स्थानाच्या रम्यतेत भर घालीत होती. डोंगर विशेष उंच नव्हता. मधला डोह सोडला तर नदी निर्झराप्रमाणे दिसे. मध्यभाग वगळला तर अरण्य उद्यानासारखे भासे. मी हे स्थान प्रथम पाहिले तेव्हा सृष्टीच्या बाल्यावस्थेत तिच्या क्रीडेकरता ब्रह्मदेवाने ते निर्माण केले असावे अशी कल्पना माझ्या मनात येऊन गेली. 1-2 कोसांच्या आत मनुष्य वस्ती नव्हती, पण असल्या निर्जन स्थळी तिथल्या किणकिणीचे जे अनामिक भय वाटते ते इथे क्षणभर सुद्धा जाणवत नसे. किलबिलणारी पाखरे आपल्याशीच बोलत आहेत असे वाटे. झुळझुळणारी नदी मुग्ध बालिकेप्रमाणे आपल्या नादात गीत गात आहे असा भास होई. दरी प्रशांत शय्यागृहासारखी वाटे. डोंगर यज्ञवेदीसारखा दिसे. भव्यतेमुळे मनावर पडणारे दडपण, रुद्रतेमुळे हृदयात निर्माण होणारी भीती काही नव्हते त्या स्थळी. केवळ सौम्य रम्य सौंदर्य होते. केवळ अनंत अपार आनंद होता. आई आपल्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल. आपण हस्तिनापुराला शक्य तितक्या लवकर पोहोचले पाहिजे हे मला कळत होते, पण या सौम्य सुंदर स्थानाने मला मंत्रमुग्ध केले. घटका मी तर डोळे भरून पाहिले, पण माझी तृप्ती झाली नाही. झोप पुरी झाली नाही म्हणजे माणसाला शय्येवरून उठू नये असे वाटते. तशी माझी स्थिती झाली होती. त्या स्थळाचा निरोप घेणे अगदी जीवावर आले. पुढचा प्रवास थांबवून मी तिथेच रेंगाळलो. प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ डोहापासून किंचित दूर असलेल्या एका वृक्षावर बसून ही सारी शोभा मी पाहत राही. मध्येच न कळत मला यतीची आठवण होई. अशी अनेक रम्य स्थाने त्याने पाहिली असतील. ते सर्व सौंदर्य डोळ्यांनी पीत कालक्रमणा करावी असे त्याला वाटले नाही. हा हठयोगाचा आणि मंत्रतंत्राचा घोर मार्ग त्याने का स्वीकारला? शुक्राचार्यांची सेवा करून जग पुरुषमय करण्याची विद्या संपादन करायला तो गेला आहे. स्त्रीचा, तिच्या सौंदर्याचा असा द्वेष तो का करीत आहे? किती वेडगळ आकांक्षा आहे त्याची. हे रम्य स्थान त्याच्या दृष्टीला पडले असते तर त्याचे वाळवंट बनवायला तो निघाला असता. जे नैसर्गिक आहे, जे सुंदर आहे, त्याच्यावर प्रेम करावे, त्याची पूजा करावी, त्याच्या उपभोगाने आपले जीवन फुलवावे. हा माणसाच्या जीवनाचा हेतू आहे की
2 दिवस झाले, तिसरा दिवस गेला, पण त्या स्थळाचा निरोप घेऊन पुढच्या प्रवासाला लागावे असे मला वाटेना. मी कुठे जातो, काय करतो, हे स्थान सोडावयाचे माझ्या जीवावर काय येत आहे हे मंदारला कळेना. 2-3दा तो गुप्तपणे माझ्या मागून आला. मला ते जाणवले. बिचारा निराश होऊन परतला. या स्थानाविषयी मला वाटणारे प्रेम त्याला कसे समजावून सांगावे हे मला कळेना. मला वाटे, पुन्हा आपण या रम्यस्थळी केव्हा येऊ ते देव जाणे. कदाचित कधीच येणार नाही. जीवनाचा आलेख त्या विचित्र वक्ररेषेने तयार होतो. ती अत्यंत लहरी आहे. ती हे रम्य स्थान पुन्हा आपल्या दृष्टीस पडू देईल असा काय नेम आहे. या जगात सुख लुटण्याचा काळ एकच असतो, ते मिळत असते तेव्हा. असे सारखे मनात येऊन मी माझा मुक्काम वाढवित होतो. प्रत्येक दिवसागणिक मंदारच्या कपाळावर एक एक आठी वाढत होती. शेवटी 5व्या दिवशी तो मला म्हणाला, उद्या पहाटे निघायलाच हवं आपल्याला. त्याच्या बोलण्यातला मला आवडला नाही. मी हस्तिनापूरचा राजा होतो. मंदार माझा यक्कश्चित सेवक होता. पण त्याला पटेल असे इथे राहण्याचे कारण मला सांगता येईना. शेवटी संध्याकाळी या स्थानाचा निरोप घेण्याकरता मी मोठ्या उदास मनाने गेलो. एखाद्या प्रिय व्यक्तीच्या विरहयोगाच्या कल्पनेने मनुष्य व्याकुळ होऊन जातो ना, तसे माझे झाले होते. मनुष्याच्या वियोग दुःखात तिथे दुसरी व्यक्ती सहभागी होऊ शकते. आपले दुःख स्पर्शाने आणि अश्रूंनी व्यक्त करता येते. इथे तसे काय होते? संध्याकाळच्या लांब लांब सावल्या डोंगराच्या उंचवट्यावर, वृक्षवेलींच्या पर्णभारावर आणि डोहातल्या संथ पाण्यावर हळूहळू पसरू लागल्या. मी हे सर्व पाहत वृक्षावर तसाच बसून होतो. आता घटका-2 घटकात आपल्याला इथून जावे लागणार म्हणून मी अतिशय अस्वस्थ झालो होतो. इतक्यात नदीच्या समोरच्या काळावर एक हरिणी ऐटीने उभी असलेली दिसली. ती बहुधा पाणी प्यायला आली असावी, पण पाण्याला तोंड न लावता ती तशीच उभी राहिली होती. जणू काही कुणी शिल्पकार तिची मूर्ती घडवीत होता आणि त्याच्या कलेचे सौंदर्य लवभरही बिघडू नये म्हणून ती अशी निश्चल उभी होती. मध्येच माझा उजवा हात खांद्याकडे गेला. त्या हाताला धनुष्यबाणाची आठवण झाली होती. माझ्यातला शिकारी जागा झाला, पण तो क्षणभरच त्या हरिणीकडे पाहता पाहता मृगयेत फार मोठे पाप आहे असा विचार, क्षत्रियाला न शोभणारा विचार माझ्या मनात डोकावून गेला. ती हरिणी तशीच उभी होती. तिच्यावरील दृष्टी मी सहज ऐलतीरावर वळवली. मी चकित झालो. तिथेही एक हरिणी? छे, ती कोणीतरी तरुणी होती. पाठमोरी दिसली ती मला. अशा निर्जन जागी ती का बरे आली असावी? तिने एक वर आकाशाकडे पाहिले, हात जोडले आणि दुसऱ्या क्षणी डोहात आपला देह फेकून दिला. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. असो तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.